राज्यातील बारामती व राहुरी या दोन पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी या दोन्ही मतदारसंघात जरा जास्तच राजकीय घडामोडी घडतील असा अंदाज होता, परंतु तसं झालं नाही। बारामतीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या माघारीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जरा जास्तच ताकद पणाला लावली। काँग्रेस हट्टाला पेटल्यावर काय होतं हे तिथे समजलं। उलट पक्षी राहुरीत मात्र महायुतीचा प्लॅन सक्सेस झाल्याचं बोललं गेलं। आता प्लॅन सक्सेस झाला म्हणजे काय हे आम्ही पुढे सांगणारच आहोत, परंतु आता भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विक्रमी विजयाच्या शक्यता मात्र जास्त वाढल्या आहेत। आता या शक्यता का वाढल्यात आणि भाजपचा कोणता प्लॅन सक्सेस झाला हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। भाजपचे फायर ब्रँड नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली। दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीतही तसंच झालं। हे दोन्ही नेते महायुतीचे अगदी महत्त्वाचे नेते होते। आता या दोन्ही जागांसाठी राज्य निवडणूक आयोगानं 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार येत्या 23 एप्रिलला मतदान आणि पुढच्या 4 मेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। गुरुवारी 9 एप्रिलला या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती। त्या दिवशी तब्बल अनेक उमेदवारांनी माघार घेतली, परंतु शेवटच्या क्षणानंतरही राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तब्बल 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले। आता हे 7 उमेदवार कोण हे आपण एकदा पाहू। या निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गोविंद मुकाटे, वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळके, अपक्ष म्हणून अथर्व म्हसे, दुसरे अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे, तिसरे अपक्ष म्हणून सूर्यभान लांबे, तर चौथे अपक्ष म्हणून महेश हापसे या 7 उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। आता या उमेदवारांचा विचार केला तर एक गंमत आहे। महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे 3 पक्ष आहेत, परंतु या तिन्ही पक्षांनी अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली। महाविकास आघाडीत मात्र बिघाडी झाली। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्ष व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत आपले अर्ज कायम ठेवले। अपक्ष लढणारे रावसाहेब खेवरे हे ठाकरे गटाचे जिल्हा संघटक आहेत। ते शेवटपर्यंत उमेदवारीवर ठाम राहिल्याने महाविकास आघाडीत विसंवाद राहिला। याशिवाय बाळासाहेब थोरातांचे म्हणजेच काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले ॲडव्होकेट अथर्व म्हसे यांनीही आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला। त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचा शरद पवार पक्ष, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट अशा तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून कायम राहिले। आता ज्यांना राजकारण कळतंय त्यांना आजचा विषय लगेच समजेल। 2009 साली स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या हक्काच्या नगरनिवासा मतदारसंघाची पुनर्रचना झाली, तेव्हा कर्डिलेंना विधानसभेला मतदारसंघच राहिला नाही। त्याच वर्षी शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट दिलं, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला। अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी राहुरी विधानसभेत उभं राहण्याचा निर्णय घेतला। 2009 ला नगर तालुक्याचं त्रिभाषण झालं। राहुरी विधानसभेच्या कार्यक्षेत्रातही नगर, पाथर्डी व राहुरी असे 3 तालुके जोडण्यात आले होते। त्यामुळे हक्काच्या फक्त 20% मतांवर राहुरीचा आमदार कसा होता येईल हा प्रश्न त्यावेळी कर्डिलेंच्या कार्यकर्त्यांना पडला होता, परंतु स्वतः शिवाजीराव कर्डिले यासाठी तयार होते। 20 हक्कांची मते असली तरी कर्डिलेंनी पुन्हा 80% मतांची गोळाबेरीज केली होती। राहुरी व पाथर्डी तालुक्यातील 80% मतांसाठी त्यावेळी प्रसाद तनपुरे व स्वर्गीय शिवाजीराव गाडे यांच्यासारखे 2 दिग्गज उभे होते। त्यांच्यात मतविभागणी होईल व सहज विजय मिळेल असे अंदाज कर्डिले समर्थकांनी मानले। ते अगदी खरे ठरले। 2009 आणि 2014 या सलग 2 निवडणुकात कर्डिलेंनी दणदणीत विजय मिळवला। अशक्य शब्दच कर्डिलेंच्या डिक्शनरीत नव्हता। ते नेवाशात 3दा व राहुरीत 2दा आमदार राहिले। आता अक्षय कर्डिलेंसाठी विरोधकांनी बिनविरोध ही जागा सोडावी अशी शक्यता होती, परंतु तसं झालं नाही। शरद पवार गट शेवटच्या क्षणी पाठीत खंजीर खुपसतो याचा प्रत्यय पुन्हा आला। घरातला म्हणजेच पवार कुटुंबातला सदस्य आमदार व्हावा म्हणून जो पक्ष विरोधक असूनही बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेतो, तोच पक्ष राहुरीत मात्र आपला उमेदवार देतो हे कुणालाच पटणार नाही। एकीकडे सुनेत्रा पवारांसाठी बारामतीची जागा भावनिक लाट म्हणून सोडून द्यायची आणि दुसरीकडे भावनिक लाट असलेल्या राहुरीत मात्र स्वर्गीय कर्डिले यांच्याच चिरंजीवांसाठी आपला उमेदवार उभा करायचा, ही दुटप्पी भूमिका राहुरीकरांना आवडलेली नक्कीच नसावी। शरद पवारांचं हेच कूटनीतीचं राजकारण माहीत असल्याने भाजपने अगदी पहिल्यापासून स्वतंत्र निवडणुकीची तयारी केली होती। त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्ष भाजपनं शेवटपर्यंत एकत्र ठेवले। महाविकास आघाडीतील बिघाडी मात्र भाजपनं स्वतःहून होऊ दिल्याच्या आता चर्चा सुरू झाल्यात, कारण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे 2 अपक्ष व 1 अधिकृत उमेदवार असल्याने भाजप विरोधी मतांचं विभाजन होणार आहे। त्यातून कर्डिलेंचा विक्रमी विजय सहज शक्यही होणार आहे अशी गणिते मांडली जात आहेत। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.